व्हिडिओ बघायचा आहे। काय दिलंय बघा, लोकमतची बातमी। राज्याचे 3 महिने आचारसंहितेत म्हणून सांगितलेलं आहे। 3 महिने आचारसंहिता हा एक विषय आहे। तर 3 महिने आचारसंहितेमध्ये जर गेले तर काय होईल हा एक विषय लक्षात ठेवायचं। टप्प्याटप्प्याने आचारसंहिता म्हणजे 32 जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि बाकी सगळ्या गोष्टी। तर अशा पद्धतीनं जर टप्प्याटप्प्याने झाल्यानंतर 3 महिने काय होणार हा एक विषय बघूया। राज्याचे 3 महिने आचारसंहितेत असे हेडलाईन दिले, झेडपीमध्ये याचिकांचाच अडसर म्हणून अशी एक बातमी दिलेली आहे। ऑक्टोबरच्या 4थ्या आठवड्यात पहिली निवडणुकीची तर महापालिकेची निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे। बघा, ऑक्टोबरच्या 4थ्या आठवड्यात पहिल्या निवडणुकीची तर महापालिकेची निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद आधी की नगरपालिका ही कोर्टाच्या निर्णयावर ठरणार आहे। जर अशा पद्धतीने झालं, याच्यामध्ये ऑक्टोबर महिना सांगितलाय आणि पुढं नंतरच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर मग प्रॉब्लेम येणार हे मात्र नक्कीच। तर पूर्ण बातमी बघूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार हे लक्षात घेता बघा, 3 टप्प्यात आचारसंहितेचे रूल्स, स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता काय आहे हे तुम्हाला पाठीमागं एक 8 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता जी आदर्श आचारसंहिता आहे, या आचारसंहितेमध्ये भरती असेल किंवा मुलाखती असतील किंवा जॉईनिंग असेल किंवा लेखी असेल किंवा जे काय असेल ते घेता येते का हे मी शेवटी